नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झाले असून उपचारासाठी आधी 10 लाख रुपये भरण्याची अट घातल्यामुळे गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। विशेष म्हणजे तनिषा भिसे या भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांची पत्नी होत्या, तरीही रुग्णालयाने वेळेवर उपचार दिले नाहीत। याच प्रकरणामुळे आता विविध संस्था आणि पक्ष या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। सकाळी शिवसेनेचे आंदोलन झाल्यानंतर आता काँग्रेस पक्षाच्या वतीने देखील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल बाहेर करण्यात आहे। भाजप आमदारांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या दीनानाथ रुग्णालयाच्या विरुद्ध आणि त्यांच्या मुजोर कारभाराच्या विरुद्ध काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आले। सत्ताधारी भाजप आमदारांचे निकटवर्तीयांचे जर ही अवस्था होत असेल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आणि सामान्य लोकांचे काय हाल करत असतील असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला आहे। आम्ही हुल्लडबाजी करायला आलेलो नाही आहोत, आम्ही आई म्हणून आलो। या सगळ्या आया आहेत, आम्हाला आईसाठी नाही पाहिजे, पण ते आम्हाला आज आम्ही फक्त 4 बायका जातील पण ते आम्हाला अलाउड करत नाही। आम्हाला जा विचारायचं आज आईच्या दुधासाठी गरज पडते। हॉस्पिटल म्हणून तुम्ही म्हणता मनुष्यवध हॉस्पिटलने केलेला आहे असं आमचं म्हणणं आहे। मंगेशकर हॉस्पिटलवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांची मान्यता रद्द केली पाहिजे। सर्वसामान्य गरिबांसाठी सरकारी रुग्णालय इथे करा आणि रद्द करा। मंगेशकर हॉस्पिटलवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। देवेंद्र फडणवीस काय झोपलेत का? एक ट्वीट नाही, बोललं नाही। एका बस ड्रायव्हरला तुम्ही काढताय 1 मिनिटात आणि या प्रशासनाकडे येऊन बघत नाही। आज पुण्यामध्ये कार्यक्रम असा, उद्या त्यांचा पुण्यामध्ये कार्यक्रम आहे, त्यांनी ताबडतोब याच्यावर कारवाई केली पाहिजे। आणि हे मुजोर शासन जे आहे त्याच्यावर प्रशासकीय वचक राहिलेला नाहीये, त्यांचे धागेदोरे वरपर्यंत आहेत, ते कुणाच्या बापाला घाबरत नाही। आणि जेव्हा जेव्हा फडणवीस घाबरतात तेव्हा पोलीस समोर करतात। आज आयांना, आम्ही आया म्हणून आलो इथं, कोणता पक्ष नाही, कोणता हेतू नाही, हुल्लडबाजी नाही, फालतूगिरी नाही, आम्ही फक्त जा विचारायला आलो आई म्हणून आणि प्रशासनाला आणि दवाखान्यामधल्या लोकांना। आम्ही याच्यानंतर नितेश कुमार पोलीस कमिशनरना भेटणार आहोत, त्याच्यानंतर महानगरपालिका कशाला 1 रुपया भाडं लात मारा यांच्या डॅशवरून हाकलून द्या यांना आणि परवानगी मान्यता रद्द केली पाहिजे। तुमचं जे धर्मदाय आयुक्त परवानगी देतात आहेत का बघा, बघू यांच्या धर्मदाय आयुक्तांच्या टर्म्स अँड कंडिशन। 25 बेड दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांसाठी नाही आहेत, अजिबात नाही आहेत, खोटं बोलतात हे। मग तेच म्हणतोय ना, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जस्ट स्टाफवर आणि यांच्या व्यवस्थापनावर। आणि ह्या कोणत्याही अटी शर्ती धर्मदाय आयुक्तांच्या पाळल्या जात नाहीयेत। यांना लाज वाटली पाहिजे। का आईचा वध केलाय त्यांनी, वध म्हणते मी, वध पुन्हा सांगते वध, कारण का 2 मुलं आज आईच्या दुधासाठी अनाथ झाली। अरे 7व्या महिन्यातली ती बाळं आणि त्यांना तुम्ही रस्त्यावर आणलं, लाज नाही वाटत? निर्लज्ज बोलतायत त्या गाड्यावर। भाजप आमदारांनी बाईट दिली आहे, नितेश कुमार कारवाई नाही म्हणजे यांचे हात कुठपर्यंत पोहोचले। ते म्हणतात आम्ही अजून बोलवत आहेत, आम्ही तर म्हणलं 4 महिला 4 आया जात आहेत। कोणत्याही पक्षाची भूमिका घेऊन नाही चाललोय, आया म्हणून आलोय। कोणती हुल्लडबाजी तरी आम्हाला जाऊ देत नाहीये, म्हणजे किती फडणवीस साहेब घाबरता तुम्ही आणि कुणाला घाबरताय? मंगेशकर एवढं मोठं नाव असल्यामुळं देवेंद्र फडणवीस यदा कदाचित त्यांच्यावर आशीर्वाद ठेवत असतील, पण आता हे आम्ही पुणेकर चालू देणार आणि खास करून आया बिलकुल चालू देणार।